नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भाजप सरकारच्या कार्यकाळात कोरोना दरम्यान झालेल्या गैरकारभाराची सखोल चौकशी करणार हे निश्चित आहे, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोरोना काळात वैद्यकीय साधन सामग्री खरेदी करण्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. याची चौकशी करण्याची प्रमुख मागणी आपणच केली होती. आता आपले सरकार सत्तेत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. शाहूनगर संतोषी माता गल्लीतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करून 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याची धूळदाण झाली आहे. निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी रहिवाशातून करण्यात येत आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या म्हापस क्षेत्रीय विभागाने 1000 कोटींच्या ठेवीचा टप्पा गाठला. याच्या स्मरणार्थ नुकताच केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक आणि लोकमान्य सोसायटीचे संस्थापक, अध्यक्ष तथा दैनिक तरुण भारतचे सल्लागार, संपादक तथा समूह प्रमुख किरण ठाकूर यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संचालिका सई ठाकूर, बिजलानी, पंढरी परब, गजानन धामणेकर उपस्थित होते. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पातळीवरील युजिनियस 2023 प्रश्नमंजुषा स्पर्धेत GSS कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली, तर हुबळी येथील चैतन्य टेक्नो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपविजेतेपद पटकावले. बेळगावमधील कॉलेज रोड येथील महात्मा गांधी भवनमध्ये आज रविवार दिनांक 27 रोजी या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. दीपक जी कुलकर्णी, युनियन बँक ऑफ इंडियाचे उपझोनल हेड पंकज कुमार कपसिमी, युनियन बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय प्रमुख आरती रॉनियार, युनियन बँक ऑफ इंडियाचे हुबळी येथील क्षेत्रीय प्रमुख रामानंद टीव्ही उपस्थित होते. कन्नड साहित्य भवन येथे लहान मुलाला कडेवर घेऊन भिक्षा मागण्यासाठी आलेल्या महिलेची एका सुज्ञ महिलेकडून चौकशी करण्यात आली. मुलाला झोपेच्या गोळ्या देऊन मूल आजारी असल्याचे सोंग करत भिक्षा मागितली जात असल्याचे निदर्शनास आले. यावरून सदर सुज्ञ महिलेने भिक्षा मागणाऱ्या महिलेला चांगलेच खडसावले. यानंतर घटनेची माहिती चन्नम्मा चौकात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना दिली. पोलिसांनी लहान मुलांचा भिक्षा मागण्यासाठी अशा प्रकारे वापर करण्यात येत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन अटक करण्यात येईल असे खडसावून महिलेला मूळ गावी जाण्यासाठी भाग पाडण्यात आले. गणेशोत्सवापूर्वी शहरातील विद्युत वाहिन्यांसाठी धोकादायक ठरलेल्या झाडाच्या फांद्या तसेच इतर दुरुस्तीचे काम हेस्कॉमने हाती घेतले आहे. रविवारी शहराच्या उत्तर भागातील बऱ्याचशा भागात वीज पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात सुरळीत वीज पुरवठा मिळावा या दृष्टीने हेस्कॉमने आतापासूनच पावले उचलली आहेत. पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पिके सुकू लागली असून त्यांना पाणी देणे गरजेचे आहे. विद्युत मोटारीच्या सहाय्याने पाणी देण्यासाठी वीज आवश्यक असताना बेळगाव तालुक्यात केवळ 2 ते 3 तास 3 फेज विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे हेस्कॉमने दिवसभरात 5 ते 6 तास 3 फेज विद्युत पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. घटप्रभा येथील एका तरुणावर हल्ला केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी आणखी 4 जण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी दुपारी खडेबाजार जवळ ही घटना घडली होती. ज्ञानेश्वर डवरी वय वर्ष 30 या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागातील हजारो सद्भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या उगार येथील पद्मावती मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त महिन्यातील देवीची विशेष पूजा व ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला. मंदिरामध्ये जप यज्ञ करत हजारो भाविकांनी भाग घेतला होता. मंदिराचे प्रमुख शीतलगौडा पाटील व मंदिराचे समिती सदस्यांकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी विशेष पूजा विधीचे आयोजन करण्यात येते. शेतकरी पिकासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींना सलग 16 तास वीज पुरवठा व्हावा. आतापर्यंत शॉर्ट सर्किटने जळालेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी. उघड्यावर ट्रान्सफॉर्मर आणि फ्यूज पेट्यांचा बंदोबस्त करावा. यासह विविध मागण्यांसाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉन कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. येथील दलालपेठ येथे केशव किरण शिंदे वय वर्ष 25 जत्राट वेस ढोर गल्ली येथील युवकाने भाडोत्री व्यवसायाच्या ठिकाणी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान मयत केशव यांचे वडील किरण शिंदे यांनी केशवच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिल्याने 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यरनाळ येथे ट्रॅक्टर चालकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली. राजू सदाशिव चौगुले वय वर्ष 38 असे मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. राजू हा कामाला जातो असे सांगून दुचाकीवरून गेला होता, परंतु तो घरी परतला नाही. घरच्यांनी शोध घेतला पण त्याचा कुठेच ठाव ठिकाणा मिळाला नाही. दरम्यान अर्जुन पाटील यांच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. कुर्ली व भाटनागनूर येथे गेल्या काही दिवसांपासून जनावरांमध्ये लंपी रोगाची लागण झाल्यामुळे येथील पशुपालक चिंताग्रस्त बनले आहेत. लंपीमुळे कुर्ली येथे 3 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तरी शासनाने मृत जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे. लंपीग्रस्त जनावरांवर पशुचिकित्सा केंद्राकडून वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे पशुवैद्याधिकारी डॉक्टर KT सूर्यवंशी यांनी सांगितले. निप्पाणी शहर व परिसरात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे पाणी पातळी कुठेच वाढलेली दिसत नाही. ऐन गरजेच्या वेळी पाऊस न पडल्याने सर्वच शेती पिके धोक्यात आली आहेत. परिसरातील मुख्य असणारे तंबाखू पीक देखील अडचणी घेणार असे चित्र निर्माण झाले आहे. ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे येत्या दिवसात मोठे आर्थिक संकट निर्माण होणार याची भीती आहे. याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत होणारी आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. शेती पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला असताना निर्माण झालेल्या या परिस्थितीने ग्राहकाविना व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.